घडामोडी जाणून घेणार आहोत। आता थेट पुण्यात जाऊयात। पुण्यामध्ये कोरोना संदर्भात पत्रकार परिषद सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटनी काल ज्या लिस्ट ऑफ डिसीजेस होत्या एपिडेमिकच्या त्याच्यामध्ये कोविड-19 ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता सर्व याच्या बाबतीतले इमर्जन्सी किंवा साथरोग अधिनियम 1897 च्या खाली कार्यवाही करण्याचे पूर्ण अधिकार सर्व राज्यामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। याच्याप्रमाणे कुठल्याही कायद्यामध्ये जर का तरतूद नसेल किंवा काही त्याच्यात अडचण असेल तर त्या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी वेगळ्याने आदेश देऊ शकतात आणि हे आदेशाचं पालन करणं प्रत्येकावर बंधन असतं। कोणी ते व्हायोलेट केलं तर इंडियन पिनल कोडच्या 188 खाली त्याच्याविरुद्ध कार्यवाही केली जाऊ शकते। 188 खाली कार्यवाही याचा अर्थ या आदेशाचा कोणी भंग केला तर त्याला 6 महिन्यापर्यंत जेल होऊ शकते। हे पूर्ण अधिकार याच्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। आरोग्य अधिकारी याच्यासाठी मॉनिटरिंग करतील हा एपिडेमिक ॲक्ट खाली आणि याची कडक अंमलबजावणी पूर्ण राज्यामध्ये केली जाईल। दॅट इन्क्लूड्स आणि त्याच्यामध्ये पुण्यासुद्धा त्याच्यामध्ये आहे की मोना पुण्यासाठी आपण हे लागू करत आहोत। त्याचबरोबर काल राज्य शासनाने शाळा, महाविद्यालय, तलाव, स्विमिंग टँक किंवा पोहण्याचे तलाव, जिम, त्याचबरोबर आपले याचे नाट्यगृह आणि थिएटर ही 4 गोष्टी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। गर्दी टाळण्यासाठी ही कार्यवाही केलेली आहे आणि याचं आम्ही अंमलबजावणी काल रात्री 12 नंतर आपण सुरू केलेली आहे। दोन्ही पोलीस आयुक्तांशी बोलून याची अंमलबजावणी आपण सुरू केलेली आहे। जे कोणी याचं व्हायोलेशन करतील त्यांना याच ॲक्ट खाली त्यांच्या विरुद्ध कार्यवाही केली जाईल। आणि काल रात्री जसं आपल्याला मी सांगितलं की जे प्रवासी येणार होते 2 प्लेन काल रात्री आलेत। एअर इंडियाचं एक प्लेन आलं। एअर इंडियाच्या प्लेनमध्ये 30 प्रवासी होते। नंतर स्पाइस जेटचं SG52 आणि एअर इंडियाचं IX212 त्याच्यामध्ये पहिल्याच्या 30 आणि स्पाइस जेटच्या याच्यामध्ये 82 प्रवासी होते। 82 म्हणजे 81 आणि एक छोटंसं बाळ। तर या सगळ्यांना 112 जण जे उतरले त्यांची हिस्ट्री आपण घेतो आहोत, ट्रॅव्हल हिस्ट्री। या 112 पैकी एकही जण या 7 देशात गेलेला नाही 15 फेब्रुवारीनंतर। हे त्यांनी सेल्फ डिक्लेरेशन तर केलंच, परंतु आम्ही आता सूचना दिल्यात की इमिग्रेशन अधिकारी पासपोर्ट चेक करून त्याची पुनर्खात्री करतील। ती खात्री करण्यात आल्यानंतर हे सर्वजण त्या 7 देशात गेले नाहीत याची खात्री करण्यात आली आहे। यापैकी एकाने फक्त स्वतःला सिम्पटम्स दिसत आहेत असं व्हॉलंटरीली सांगितल्यामुळे त्याला नायडूमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे। त्याचा स्टँडर्ड प्रोटोकॉलप्रमाणे त्याचे सॅम्पल घेतले जातील आणि त्याच्या बाबतीत जे काही त्याचे रिझल्ट येतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल। कालपासून केंद्र शासनाने या बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत प्रोटोकॉल चेंज केलेला आहे आणि या प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना ABC कॅटेगरायझेशन केलं जाईल, ज्याच्या बाबतीत निर्णय आरोग्य अधिकारी घेतील। आम्ही एक डेसिग्नेटेड ऑफिसर तिथे एअरपोर्टवर ठेवलेला आहे। या सर्वांच्या बाबतीमध्ये तो प्रोटोकॉल फॉलो करून जर का त्याला इन्स्टिट्यूशनल किंवा आपल्या संस्थात्मक, ज्याला आपण म्हणतो संस्थात्मक क्वारंटाईन किंवा विलगता किंवा अलगता करावी लागेल तर ती केली जाईल।
त्याचबरोबर ट्रॅकिंगच्या बाबतीत ज्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत त्याप्रमाणे 15 फेब्रुवारीनंतर आजपर्यंत शहरामध्ये एकंदर 5,945 पॅसेंजर हे आपल्या पुण्याच्या एअरपोर्टवर लँड होऊन वेगवेगळ्या ठिकाणी पुण्यामध्ये, काही त्याच्यातले आपल्या इतर जिल्ह्यांमध्येही गेले, त्या सर्वांना आम्ही ट्रॅकिंग सुरू करू. 5 जिल्हाधिकाऱ्यांना जशा मी काल सूचना दिल्या आहेत ते या विभागामध्ये कुठे असतील तर त्यांच्यावर आमचे 5 जिल्हाधिकारी ट्रॅक करतील आणि राज्याच्या इतर भागात गेले असतील तर आम्ही ही यादी त्यांच्याशी शेअर करू. पण या सर्वांच्या बाबतीमध्ये ट्रॅकिंग प्रक्रिया सुरू होईल. या व्यतिरिक्त जसं मी अगोदरच सांगितलं आपल्याला, इतर एअरपोर्ट्सवर लँड होणारे वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या विमानतळावर येणारे आणि पुण्याला येणारे त्यांची माहिती आमच्याशी शेअर केली जात आहे. त्याच्यात काही ठिकाणी आम्हाला त्रुटी पण जाणवल्या की ते आलेत परंतु ती माहिती आमच्याकडे आली नव्हती. पण जसंही आम्हाला ट्रॅकिंग होतं आहे, एक चांगली बाब याच्यामध्ये निदर्शनास आली आहे की आता व्हॉलंटरीली लोक स्वतःहून पुढे येत आहेत आणि स्वतःचं हे सांगतायत फॉरेन हिस्ट्री ट्रॅव्हल. फक्त आपल्या मार्फत मी त्या सर्वांना एक विनंती करू इच्छितो आणि आवाहन करून इच्छितो. ते असं म्हणतात की आम्हाला तुमच्या कॅम्पमध्ये घ्या, आमचा स्वॅब घ्या आणि आम्हाला निगेटिव्ह डिक्लेअर करा. असं होत नाही. जे 14 दिवस त्यांचं आहे ते पूर्ण 14 दिवस त्यांना तिथे राहावंच लागेल. सेल्फ आयसोलेशन म्हणजे स्वतःच्या घरी, किंवा जर का गरज असेल तर इन्स्टिट्यूशनल आयसोलेशनमध्ये क्वारंटाईनमध्ये त्यांना राहावं लागेल. कोणीही आमच्याकडं म्हणलं की बाबा आम्हाला आज बोलवून घ्या, आमचा स्वॅब घ्या आणि आम्हाला निगेटिव्ह डिक्लेअर करा, असं होणार नाही. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की आपले 14 दिवस पूर्ण होतपर्यंत आपण आपल्या घरी स्वतःला विलग करून ठेवा. सुदैवाने आपल्याला या कालावधीमध्ये कोणतेही सिम्पटम डेव्हलप झाले नाही तर आम्ही आपल्याला त्यावेळेस आपल्या बाबतीतला निर्णय घेऊ. आपल्या ट्रॅकिंगच्या बाबतीतला केंद्र शासनाच्या सूचनांप्रमाणे यांना 28 दिवस ट्रॅक करायचं आहे. पहिले 14 दिवस ॲक्टिव्ह सर्वेलन्समध्ये आणि नंतरचे 14 दिवस पॅसिव्ह सर्वेलन्समध्ये. तर ती स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फॉलो केली जाईल. पण पहिले 14 दिवस संपोस्त कोणालाही निगेटिव्ह डिक्लेअर केलं जाऊ शकत नाही आणि केलं जाणार नाही. त्यामुळं लोकांनी हा आमच्याकडं आग्रह धरू नये की आम्ही 5 मार्चला आलो आहे, आमचं तपासून घ्या आणि आम्हाला निगेटिव्ह डिक्लेअर करा. असं होणार नाही. जो काही 14 दिवसाचा पिरियड आहे तो त्यांना पूर्ण करावा लागेल. या ज्या काही सूचना आम्हाला केंद्र शासनाकडनं येत आहेत या बाबतीतल्या वेळोवेळी त्याची पूर्ण कार्यवाही केली जाईल. हे ट्रॅकिंग आमचं चालू आहे. काल जसं मी सांगितलं आपल्याला 700 लोकांचे आम्ही घरापर्यंत पोचलो होतो. आता या कार्यवाहीला वेग आलेला आहे. 11,508 घरं आणि साधारण 35,291 लोकांपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत. आणि या स्क्रीनिंगमध्ये आम्हाला काल जे 2 आढळले होते त्या व्यतिरिक्त अजून 6 नवीन आम्हाला सस्पेक्टेड किंवा प्रॉबेबली ज्यांना कॉन्टॅक्ट आहेत असे आढळून आले. त्यांना आम्ही सध्या जोपर्यंत ते सिम्पटम्स दाखवत नाही त्यांना होम आयसोलेशनची ॲडवाईस दिलेला आहे आणि त्या पद्धतीने त्यांच्यावर ट्रॅक केलं जाईल. शाळा कॉलेजेसच्या बाबतीमध्ये मी आपल्यामार्फत सर्वांना प्रामुख्याने शाळांच्या बाबतीमध्ये पालकांना विनंती करतो, विद्यार्थ्यांना विनंती करतो, या सुट्ट्या दिल्या आहेत याचा अर्थ त्यांनी शहरात बाहेर फिरायचं नाही आहे. त्यांनी स्वतःला घरातच ठेवायचं आहे. त्यांनी रस्त्यावर किंवा कुठे बागेतही खेळताना सेफ डिस्टन्स 6 फूट डिस्टन्स दोघांमध्ये असला पाहिजे या आमच्या कडक सूचना राहतील आणि तीच सिस्टीम फॉलो केली जाईल. त्या बाबतीतल्या सूचना शिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत तयार करून निर्गमित केलेल्या आहेत.
आणि त्याप्रमाणे त्याच्यावर कार्यवाही केली जाईल. सर्व इथले अभिनत विद्यापीठं आणि पुणे विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर आणि कुलगुरूंची मी स्वतः बैठक घेतली. आज सकाळी त्यांची बैठक घेतलेली आहे. त्यांना आम्ही काही मार्गदर्शक तत्त्व घालून दिलेली आहेत. त्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे ते काम करतील. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना जी काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर दिलेली आहे त्यामध्ये 3 प्रकारचे विद्यार्थी आमचे पहिले आम्ही त्यांच्यावर वॉच करतो आहे. एक ते या 15 फेब्रुवारीनंतर बाहेर देशातून इथं आलेले. त्याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत. कदाचित तो बाहेर देशातलाच होता किंवा फॉरेन स्टुडंट होता आणि या 15 फेब्रुवारीनंतर परदेशात गेला होता आणि आत्ता आपल्याकडं आलेला आहे. दुसरं भारतीय स्टुडंट होता, काही रिसर्च किंवा काही ट्रेनिंगसाठी बाहेर गेला होता आणि तो आता परत आलेला आहे. या दोघांवरही मॉनिटरिंग केलं जाईल. त्यांना क्वारंटाईन करायच्या सूचना मी या विद्यापीठांना आणि त्यांच्या अंतर्गत जी महाविद्यालय त्यांना द्यायच्या अगदी कडक सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि हे कशा पद्धतीने करायचं याचंही आम्ही त्यांना सूचना दिलेली आहे. या व्यतिरिक्त एखादा फॉरेन स्टुडंट तो इथंच राहिलेला आहे, जो विदेशी विद्यार्थी आहे तो इथंच राहिलेला आहे आणि त्याचे कोणी नातेवाईक त्याला गेल्या 1 महिन्यामध्ये या कंट्रीजमधनं येऊन भेटलेले आहेत, त्यांच्या बाबतीतही आम्ही मॉनिटरिंग सुरू करूत आणि त्यांनाही क्वारंटाईनमध्ये टाकण्याच्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत. विद्यापीठांच्या बाबतीमध्ये हे क्वारंटाईन करत असताना त्यांनी आम्हाला काही सांगितलं, म्हणजे काही विद्यापीठाच्या व्हाईस चान्सलर्सनी किंवा रजिस्ट्रार्सनी मला असं सांगितलं आहे की त्यांचे काही विदेशी विद्यार्थी बाहेर राहतात. त्यांचे कॉन्टॅक्ट्स आम्ही त्यांच्याकडनं मागवलेले आहेत. ते आम्हाला उद्यापर्यंत मिळतील. त्यांच्यावर आमची यंत्रणा वेगळ्याने मॉनिटरिंग करेल. हे विद्यार्थ्यांचं क्वारंटाईन ठेवण्याच्या बाबतीत. परीक्षांच्या राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे 10वी 12वी आणि विद्यापीठाच्या ज्या परीक्षा आहेत त्या टाईम टेबलमध्ये कुठलाही बदल अद्याप झालेला नाही. राज्य शासनाने अजून काही वेगळा निर्णय आज किंवा उद्या घेतला तर त्या बाबतीत त्याप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल. आज मितीस त्यांना या मी सूचना दिल्या आहेत की जे विद्यार्थी परीक्षेसाठी बाहेर निघतील त्यांनी हॉल तिकीट बरोबर असलं पाहिजे. आम्ही आमच्या पद्धतीने हे चेक सुरू करणार. विद्यार्थी अनावश्यक फिरणार नाही याची काळजी घेणार. त्यांनी हॉल तिकीट आपल्याबरोबर ठेवलं पाहिजे. परीक्षेला जाताना आणि येताना ते घेतातच, त्यांच्याजवळ असतंच. पण असा विद्यार्थी वसतिगृहात राहत आहे आणि त्याला जेवायला बाहेर जायचं आहे किंवा काही चहा प्यायला बाहेर जायचं आहे, तर तशा परिस्थितीमध्ये मी सर्व विद्यापीठांना सूचना दिल्या की त्याच्या हॉल तिकीटची झेरॉक्स त्याच्याजवळ राहील की तो इथं राहतो आहे, वसतिगृहात राहतो आहे, त्याला जेवायसाठी मेस नाही म्हणून तो बाहेर जात आहे. त्या पद्धतीने विद्यापीठांना आज सगळ्या सविस्तर सूचना मी दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने कार्यवाही केली जाईल. आणि आता नागपूरहून एक ब्रेकिंग बातमी येते, ती म्हणजे राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चाललेली आहे. नागपुरामध्ये आणखी एकाला कोरोना व्हायरसची लागण झालेली असून आता नागपुरात कोरोनाचे एकूण 4 रुग्ण आढळलेले आहेत. तर या रुग्णाला नागपूर इथल्या मेडिकल शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 20 वर जाऊन पोहोचलेली आहे. तर नागपुरामध्ये सुद्धा आता आणखी एका रुग्णात वाढ झालेली आहे. तर एकूण नागपुरात 4 रुग्णांची संख्या आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या नागपुरात जर आपण पाहिली तर ती आता 4 वर गेलेली आहे. आणखी एक ब्रेकिंग बातमी ती म्हणजे गोव्या संदर्भातली आहे. गोव्यामध्ये आता शाळा, सिनेमागृह, पब, जिम बंद राहणार असल्याचं सांगितलंय. स्विमिंग पूल, कॅसिनो
31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर एकत्र न जमण्याच्या गोवा सरकारच्या सूचना असून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली आहे. which is then gym, okay, swimming pools, okay, cinema theaters, okay, and casino and spa. 31st मार्च पर्यंत फाल्यां सांजेच्या स्पा सेंटर सुद्धा ही कंपल्सरी क्लोज असतली. पब्लिक स्विमिंग पूल, बोट क्रूज हा बोट क्रूजही बंद. कसिनो 31 मार्च पर्यंत बंद. आणि आता बातमी आहे दिल्ली संदर्भातली. राजधानी दिल्लीमध्ये मुसळधार पावसासोबत गारपीट झालेली आहे. तर या पावसामुळे दिल्लीतलं तापमान कमी झालेलं आहे. तर हवेत सुखद गारवा निर्माण झालाय. पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतेय. तर ही दृश्य आपण पाहतोय, दिल्ली येथील दृश्य आहे. दिल्लीमध्ये पावसासोबत अनेक भागांमध्ये गारपीट झालेली आहे आणि या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या मनात आता आणखी भीती देखील निर्माण झालेली आहे, कारण हे वातावरण जे आहे ते कोरोना विषाणूसाठी पूरक असं वातावरण आहे. त्यामुळे दिल्लीकरांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.